आपण ही मोहीम सुरू केली आणि व्यवस्थेविरोधात आवाज उठवण्याचा एक जोरदार प्रयत्न आपण केलेला आहे आणि याची सोशल मीडियावर या मोहिमेने किती धुमाकूळ घातलाय आपण सगळेच जण पाहतोय। ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? ही कल्पना नव्हती, हा थोडा राग होता। कारण की जेव्हा मी ते वक्तव्य वाचलं भारताच्या चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं, जिथं त्यांनी म्हणलं की जे लोक सरकार विरोधात किंवा सिस्टम विरोधात आवाज उठवत आहेत ते लोक बेरोजगार असतात, आळशी असतात आणि कॉकरोच आणि पॅरासाइट सारखे असतात। तर असा माझ्या मनात प्रश्न उठला की चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे तर संविधानाची रक्षा करण्यासाठी असतात, संविधानामध्ये जे अधिकार आपल्याला दिलेले त्याची रक्षा करण्यासाठी असतात आणि त्याच अधिकारांपैकी एक अधिकार हा आहे की बोलण्याचा अधिकार, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आपण ज्याला म्हणतो। बरोबर। तर त्याच्या विरोधात तुम्ही असं कसं काय बोलू शकतात? तुमचं काम तर ते फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनची रक्षा करणं आहे ना, आणि तुम्हीच लोकांना म्हणून कॉकरोच आणि पॅरासाइट म्हणताय कारण की ते फक्त त्यांचा आवाज उठवत आहेत। तर मला त्या गोष्टीने खूप नाराजगी झाली आणि त्यामुळं मी माझ्या ट्विटरवर लिहिलं, जर हे सगळ्यांना कॉकरोच म्हणतायत, युवकांना जे सिस्टमच्या विरोधात आवाज उठवत आहेत, जर ते सगळे कॉकरोच एकत्र आले तर काय होईल? मग तिथून मला खूप लोकांनी प्रतिसाद दिला। मग ते प्रतिसाद दिल्यानंतर मग मी असंच एक जोक म्हणून एक सुरू केलं की कॉकरोच जनता पार्टी, आणि त्याच्यात जे चीफ जस्टिस ऑफ इंडियाने शब्द वापरले होते की आळशी असतात, बेरोजगार असतात, काही करत नाही, नुसता आरडाओरडा करतात, तर मी त्यालाच क्रायटेरिया बनवून टाकला की आमच्या पक्षात जर तुम्हाला सामील व्हायचंय तर तुम्हाला आळशी असावं लागेल, बेरोजगार असावं लागेल, तुम्ही फक्त ऑनलाईनच असले पाहिजे दिवसभर, आणि तुम्हाला असं नुसता आरडाओरडा करता आला पाहिजे। तर ते लोकांना खूप मजेशीर वाटलं आणि खूप इंटरेस्टिंग वाटलं, त्यामुळं खूप लोक जमा झाली। आणि आज सांगायला गेलं तर आज आमच्या कॉकरोच जनता पार्टीवर 4.5 लाख लोकांनी रजिस्टर केलेले ऍज अ मेंबर। आणि त्यापेक्षाही मजेची गोष्ट म्हणजे कालपर्यंत भारतीय जनता पक्षाचे इंस्टाग्रामवर 87 लाख फॉलोअर होते, आज कॉकरोच जनता पार्टीचे 94 लाख फॉलोअर झालेले आहेत, आणि ते पण फक्त 4 दिवसात आम्ही 94 लाख लोकांपर्यंत पोहोचलोय आणि त्या लोकांनी आम्हाला फॉलो केलेलं आहे।